साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती। सत्तांतराचे वक्तव्य समोर येताच राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। देशाच्या संसदेमध्ये संसद रत्न हा बहुमान मिळवणाऱ्या व्यक्तींबद्दल अपशब्द काढणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य हे बेजबाबदारीचे आहे। शिंदे फडणवीस सरकारने सत्तारांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभरामध्ये सत्तारांच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका साठे यांनी केला आहे। या ठिकाणी अब्दुल सत्तार सध्याच्या म्हणजे भाजपच्या मंत्रिमंडळामधले एक जबाबदार मंत्री, त्यांनी सुप्रियाताईच्या विरोधामध्ये अतिशय घाणेरडं वक्तव्य केलं। त्यांनी सुप्रियाताई म्हणजे भिकार चोट आहेत, त्यांना काय मदत द्यायला हरकत नाही असं काहीतरी वक्तव्य केल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्यामार्फत त्यांचा जोरदार निषेध करण्यात येत आहे। असं जर आणि ईडीच्या कुणालाही ईडी लावून कालच संजय राऊत यांची जी सुटका झाली त्याच्यामध्ये कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं आहे निकालामध्ये की कारण नसताना ईडी लावायचं काहीच कारण नव्हतं, अशा वेळीसुद्धा त्यांना ईडी लावून तुरुंगात टाकणं, असं अनेक लोकाला त्यांनी ईडी लावलेली आहे, तुरुंगात टाकलेला आहे। जो कोणी विरोध बोलेल, जो कोणी विरोध करेल अशा माणसांना, प्रतिष्ठित माणसाला आत घालण्याचं काम हे ईडीच्या मार्फत सातत्यानं चालू आहे। तर अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी ताईला अगदी म्हणजे बेकार वक्तव्य केल्याबद्दल या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या जिल्ह्यातून सगळे लोक आलेले आहोत। तर त्यांचा आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये निषेध करतो।